सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना नमस्कार. आज आपण इथे चेन स्टिच बनवणार आहे. तर आज आपल्याला चेन स्टिच बनवायला जरीचा थ्रेड लागणार आहे. तुम्ही हा जरीचा थ्रेड यूज करू शकता. हा बघा, हा जरीचा थ्रेड यूज करायचा असतो, तर तुम्ही हा जरीचा थ्रेड यूज करू शकता. ही सुई आहे, तुलिपची सुई आहे 23 नंबरची, आणि हा कटर आहे. तो कटर आपल्याला धागा कट करण्यासाठी लागणार आहे. तर चला आता आपण स्टार्ट करूया चेन स्टिच कशी बनवायची ते. सुरुवातीला ह्या धाग्याला 2-3 अशा गाठ मारून घ्या. तुम्ही 2-3 वेळा अशा गाठ मारून झाल्यानंतर ना, ह्या धाग्याला असे ह्या 2 बोटामध्ये पकडायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे जी गाठ मारली ना, त्याला आपल्याला असं इथे मध्यंतरी असं पकडायचं आहे. आणि हा जो धागा आहे उजव्या हातात पकडलेला, त्या धाग्याला आपण या बोटावर अशा पद्धतीने थोडंसं टर्न करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे. आणि ज्यावेळेस आपण हे असा जो धागा करतो आणि हे जी बोटाची हे ठेवतो ना, शेप ठेवतो ना, त्यावेळेस आपल्याला हा धागा पहिले उचलायचा असतो. हा धागा ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण हा धागा वरती काढतो, चेन स्टिच बनवतो, त्यावेळेस आपल्याला हा धागा वरती काढायचा आहे. आणि नंतर हा धागा वरती आल्यानंतर मग आपल्याला हा धागा वरती घ्यायचा असतो. तर चला आता आपण बघूयात कशा प्रकारे आपण चेन स्टिच मारू शकतो. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा या चॅनलला. हे बघा, आला का, जसं मी बोलले होते, तो धागा वरती येतो आणि खाली हा धागा पकडायचा आहे आपल्याला हातामध्ये. आणि अशा प्रकारे आता आपल्याला चेन स्टिच देत जायचं आहे. सुरुवातीला अगोदर तुम्ही मोठ्या मोठ्या चेन स्टिच प्रॅक्टिससाठी केल्या तरी चालते. नंतर ना हळूहळू छोटी पण चेन स्टिच यायला लागते. सुरुवातीला अशी मोठी मोठी चेन स्टिच करा. एकच मिनिट. हे बघा, सुरुवातीला धागा तुम्ही कॉटनचा घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित करता येईल. चेन स्टिचची अगोदर खूप जास्त प्रॅक्टिस करा तुम्ही. एकदा जर तुम्हाला चेन स्टिचची प्रॅक्टिस आली तर तुम्ही जे बीड्स वगैरे असतात ते देखील यूज करू शकाल. फक्त तुम्हाला सुरुवातीला अगोदर चेन स्टिचची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली पाहिजे. मग हळूहळू बीड्स कसे हे करायचे वेगवेगळ्या प्रकारचे ते देखील आपण सांगूया या व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी, जेणेकरून तुम्हाला जेवढे पण आपले व्हिडिओज आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही शिकाल बीड्स वगैरे कसे घालायचे काय ते. हे बघा, अशा प्रकारे दिसते ना सगळ्यांना. आणि परत आपण ही चेन स्टिच अशा पद्धतीने देखील परत काढून परत अशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकतो. परत आपल्याला तीच प्रोसेस यूज करायची जसं मी सांगितलं होतं पहिल्या वेळेस, की इथे असा ह्या 2 बोटामध्ये हा धागा पकडायचा आहे आणि इथे असा टर्न करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे बघा, खाली धागा पकडायचा आहे आपल्याला असा. जेवढी तुम्हाला चेन स्टिचची प्रॅक्टिस होईल तेवढं तुम्हाला काम चांगलं जमेल. तुम्हाला खूप हे करावं लागेल, चेन स्टिचला प्रॅक्टिस करावी लागेल. अशा प्रकारची तुम्हाला चेन स्टिचला प्रॅक्टिस करावी लागेल. आणि ती प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नक्की हळूहळू यायला लागेल.
हे बघा. आता आपल्याला गाठ द्यायची आहे, तर हा धागा आहे ना, जो धागा आहे तो परत इथे जसे आपण चेन स्टिचला घालतो तसंच हा धागा असा ओढून घेतो का नाही आपण, की ह्या धाग्यालाच फक्त इथून अशा टर्न करायचा आहे. हे तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे असं खेचायचा, जो आतला धागा आहे तो खेचायचा आहे आणि इथे आपली झाली गाठ तयार झाली. आणि हा उर्वरित धागा आहे ना, आपण काय करू शकतो, असा जर वरती दिसत असेल तर आपण फक्त त्याला आहे ना खेचायचा, असा खालनं सुई हे करायची, टाकायची आणि त्याच्या जर पॉईंटमध्ये तो त्या पॉईंटमध्ये गुंतवायचा आणि असं खेचायचा हळूच. हे बघा, खेचल्यानंतर अशा प्रकारे तो दिसणार नाही धागावरती. हे बघा, दिसतोय धागा नाही ना, असे. चला तर अजून आपण 2-3 वेळा चेन स्टिचची प्रॅक्टिस करूया. तुम्हाला ज्या पण साईडनी करता येईल त्या साईडनी तुम्ही करू शकता. कोणाला मागून पुढे येतं, कोणाला पुढून मागे येतं करायला, तर तुम्ही तुमच्या ह्याने करू शकता चेन स्टिच. असं काही नाही आहे की मी ही साईड यूज केली म्हणून मी ती साईड यूज करू का नको, असं काही नाही. काहींना मागून पुढे पुढून मागे अशी चेन स्टिच बनवायला येते. जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही चेन स्टिच बनवा. काही वेळेस आपला धागा पण अटकतो कपड्यामध्ये. तो अटकतो का का तर आपला एकतर कपडा व्यवस्थित बसलेला नसतो, त्यामुळे आपला धागा अडकतो. आणि काय होतं, आपल्याला नीट फिरवायला येत नाही. काही वेळेस सुई जर आपली नीट जर नाही फिरवताना, तरी आपला धागा अटकतो त्याच्यामध्ये कपड्याचा. इथे आपण 80 सेंटीमीटरचा कपडा यूज केलेला आहे. तुम्ही देखील 80 सेंटीमीटरचा कपडा यूज करून त्याच्यावर वर्क करू शकता. मी ते 80 सेंटीमीटरचा कपडा घेतलेला आहे. सुरुवातीला हळूहळू प्रॅक्टिस करा, गडबड करू नका. सुरुवातीला अशा प्रकारे जरा मोठा धागा काढा, जेणेकरून आपल्याला देखील समजेल की आपला धागा व्यवस्थित कपड्याच्या आतून बाहेर येतोय की नाही. सुरुवातीला जरा चेन स्टिच बनवताना सवय नसते ना आपल्याला, त्यामुळे थोडंसं अडचण येते आणि कॉन्फिडन्स लो होतो आपला थोडा. नंतर एकदा जमायला लागलं की मग आपला कॉन्फिडन्स वाढतो. मी खूप स्लो घेत आहे, कारण की तुम्हाला समजावं म्हणून कशा पद्धतीने करत आहे ते. सुरुवातीला तुम्ही देखील हे बघा, अशा प्रकारे मी परत सोडत आहे आणि परत बनवत आहे. खूप मोठी घेते चेन स्टिच मी इथे. इथे मी मोठी चेन स्टिच घेत आहे. तुम्ही पण सुरुवातीला मोठ्या चेन स्टिच घ्या, तुम्हाला येईल. जेणेकरून तुम्ही बघू शकता, अशा मोठ्या चेन स्टिच घ्या तुम्ही. पटापटा सुरुवातीला येईल तुम्हाला भरभर. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे करा. हे बघा, सुरुवातीला अशा मोठ्याच घ्या तुम्ही चेन स्टिच.
आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला लवकर येणार काम करायला. काही वेळेस असा धागा पण सुटतो आपल्या हातून. आणि सुई नेहमी ज्या दिशेने आपण करत आहोत त्या दिशेला सुई ठेवायची आहे. हे बघा, अशा प्रकारचे आपण चेन स्टिच बनवू शकतो. तुम्ही देखील मोठ्या मोठ्या सुरुवातीला अगोदर आपण मोठ्या मोठ्या चेन स्टिच घेतल्या तरी चालतील. जेवढे पण आत्ता हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आरीवर घरी बसून शिकता येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण चेन स्टिच बघितलेली आहे. तर आता उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण शेप काढायचे, सर्कल, स्क्वेअर अशा प्रकारचे शेप काढून, आकार काढून आपण कशा प्रकारे चेन स्टिच त्याच्यामध्ये बनवू शकतो ते बघणार आहोत. तर चला भेटू आपण उद्याच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, बाय बाय.